धवन वस्तीवर एक अशी उंच टेकडी आहे, डोंगर आहे असा. त्या डोंगरावर एक अशी कोपी दिसते, जुनी कोपी आहे, पडायला लागलेली आहे. त्या डोंगरावर काय जायला रस्ता नाही, काय नाही. त्या डोंगरावर आतापर्यंत कोणी गेलेलंही आठवत नाही. मग धवन वस्तीवरच्या तरुण मंडळींनी एक वेळेस विचारलं जुन्या माणसांना, का हो बाबा, त्या डोंगरावर कधी कोणी जात नाही का? म्हाताऱ्या माणसांनी सांगितलं, बाबा त्या डोंगरावर जो गेलाय तो परत मागा आला नाही. हे असं झालं नव्हतं, पण सांगितलं कोणी? म्हाताऱ्यांनी. जो त्या टेकडीवर गेलाय तो काय परत मागा आला नाही. हे गावाचं पाठ झालं होतं धवन वस्तीचं. जो त्या टेकडीवर गेलाय तो परत मागा आला नाही. तिकडं पाहत सुद्धा कोणी नव्हतं. एक दिवस गावातल्या 4-5 तरुणांनी विचार केला, जसं आता तुम्ही विचार केलाय सगळ्यांनी 2 वर्षापासून, का आपल्या या परिसरात सप्ताह व्हायला पाहिजे. तसं तरुण मंडळाने विचार केला. ते म्हटले काही झालं तरी चालन, पण या टेकडीवर एक तरी जण जाऊन मागं आला पाहिजे. म्हणे मग म्हणे याला नियोजन आखावं लागेल. म्हणे काय नियोजन? म्हणे आपण धावण्याच्या स्पर्धा ठेवू. मग एका तरुणानं पुढाकार घेतला आणि स्पर्धा ठेवल्या. जो कोणी त्या टेकडीवर जाऊन पाठीमागा येईल, 1 नंबर जो पोहोचेल त्याला ₹1,00,000 बक्षीस दिले. 2 नंबर जो पोहोचेल त्याला 75,000 बक्षीस दिल्या जाईल. आणि 3 नंबर जो पोहोचेल त्याला ₹51,000 बक्षीस दिल्या जाईल. हे गावामध्ये तुमच्या सप्त्यासारखे फ्लेक्स छापले मोठमोठाले. सगळीकडे पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, जिकडं तिकडं ते फ्लेक्स लावले. एक जण ठेवला नावं घ्यायला. 100 नावं आले त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता. पण धवन वस्तीवरचे म्हातारे म्हणले, बावळट झाले म्हणले पोरं, उन्हाने पांढरे झालो का म्हणले आम्ही. अरे जो गेलाय तो मागा आला नाही, आणि ज्यांनी भाग घेतला ते तर मागत येऊ शकत नाही. ती नावाची लिस्ट लागली, कोणी कोणी भाग घेतला. मग नामदेव बाबानं पाहिलं, सकारामाच्या नातानं भाग घेतलाय. नामदेव बाबा भेटला सकारामाला, येडेवानी करू नको, 12 वर्षानं नातू झालाय तुला, आणि त्याला टेकडीवर पाठवतो, मागा नाही आला तर करशील काय? म्हातारीले निगेटिव्ह. एवढा बोबाटा झाला. त्या 100 मधले 50 तर त्या स्पर्धेच्या अगोदर गळाले. उरले किती? लक्षपूर्वक ऐका बरं का मुली, उरले किती? 50. नंतर स्पर्धेचा दिवस आला. हे त्या धवन वस्तीवर डोंगराच्या पायथ्याला गर्दी. खालून म्हातारी माणसं, जुनी माणसं सांगायची, येडेवानी करू नका, आमचं ऐका. अरे 70-75 वर्ष वय झालंय आमचं, आम्ही काय उन्हाने पांढरी झालो का? अरे जो टेकडीवर गेलाय तो मागा आला नाही. काय घेऊन बसले? लाखाच्या लालशीनं मरताल, आणि मेला तर लाखाचं बी करायचं काय? हे त्या 50 जणांनी ऐकलं. त्याच्यातले 40 जण म्हटले आम्हाला भागच नाही घ्यायचा. उरले किती? 10 जण. त्या 10 जणांमध्ये 2 जणांनी हे 40 निघालेले पाहिले. ते म्हटले जादा कुठून आहे? ते म्हटले हे बघा आपल्या बी डोक्यात काय नाही. पुढं 8 जण राहिले त्या 10 पैकी. किती राहिले? 8 जण. आणि मग 8 जण लाईनीत उभा केले. तरी म्हातारी मागून आरडायचे, येडेवानी करू नका, येडेवानी करू नका. अरे 92 पाठी मागा आलेत, तुम्ही लय शहाणे झाले का? पण ते 8 टाईट होते एकदम, अशी सरळ पाहायचे. पण त्यांना फक्त लाखाचा आकडा दिसायचा. ते लय हुशार. आणि मग स्पर्धा ठरली. स्पर्धेला एक जण तिथं सांगितलं, हे बघा जो 1 नंबर पोहोचेल त्याला ₹1,00,000 देण्यात येणार आहे, पण पाठीमागे यायचंय. जो 2 नंबर पोहोचेल त्याला 75, जो 3 नंबर पोहोचेल त्याला 51,000. रांगोळी टाकण्यात आली. उजवा पाय ठेवा, आणि 3 म्हटलं का स्पर्धा चालू होणार आहे. बरं, वर चढायची टेकडी. आणि मग 1, 2, 3 शिट्टी मारली आणि स्पर्धा चालू झाली. आणि हे 8 जणांमध्ये एक जण त्याच्या पुढं, हे त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, सगळ्यात पुढं एक जण होता. तो असा धाऊ चालायचा नुसता डोंगरावर, काटा नाही पाहायला आणि काय नाही. सगळ्यात पुढं एक जण होता, त्याच्या पाठीमागं एक जण होता, त्याच्या पाठीमागं 2 जण होते. किती झाले? 4. लक्षपूर्वक किती जण झाले? 4. त्यांच्या पाठीमागं 2 जण होते. किती जण झाले? 6. आणि त्याच्या पाठीमागं 2 जण होते. सगळ्यात पाठीमागं जे 2 जण होते ते वरच्याकडे पाहायचे आणि चालायचे. खालून म्हाताऱ्यांचा आरडायचा तडाखा चालू, अरे पुढचे गेले तर जाऊ द्या, तुम्ही मागे या. असं करता करता या मागच्या दोघातल्या एकाला लागली ठेच, दगडाची ठेच लागली. ते ठेचळून रक्त निघालं. त्याने खाली पाहिलं. तो म्हणला बाबो, त्याचा जोडीदार होता. तो म्हणला काय झालं रे? तो म्हणला ए रक्त आपाप निघालं रे.
तवर मागच्यांचा तडाखा चालू, अरे मागा या, येडेवाणी करू नका. तेवढ्या ज्याला ठेच लागली तो म्हणता, म्हातारे काय चुकीचं सांगत नाही भाऊ, हे गेले तर जाऊ दे आपलं, चाल. पुढं किती जण गेले? 6. आता 6च्या त्याच्या सगळ्यात पाठीमागं 2 जण होते. त्या 2 जणातल्या एका जणाला थोडा दम लागला तसं ते खाली बसलो. तर मग मागून आलं, त्यानं विचारलं, काय रे, तुम्हाला असं कधीच नव्हतं झालं बा, माझ्या छातीवरच कोणीतरी बसल्यावानी वाटत बा. तोर मागच्यांचा आरडायचा तडाखा चालू, अरे मागा या, ते गेले तर जाऊ द्या, हे 2 जाणे आले, हे येडेत का, अरे रक्त निघालाय पायातून. हे 2 म्हणले, भाऊ आपल्याला लाखो नको, काहीच नको. हे 2 मागं फिरले. पुढं किती राहिले? 4 मध्ये सगळ्यात पुढं 1 जण होता आणि त्याच्या पाठीमागं हे 3 जण होते. त्याच्या पाठीमागं 1 जण होता आणि त्याच्या पाठीमागं 2 जण होते. त्या दोघांनी हे 4 जण पाठीमागं चाललेली पाहिले. पुढचा तो बरोबर 100 फूट पुढं होता. त्याच्या पाठीमागं 50 फूटवर 1 जण होता. ते म्हटले काहीच म्हणायला नको, आपलं गपचीप मागं कलटी आणा. ते 2 जण फिरले. आता पुढं किती जण राहिले? 2 जण. सगळ्यात पुढं 1 आणि त्याच्या पाठीमागे 1. म्हाताऱ्यांचा आरडायचा तडाखा चालू, अरे तो गेला तर जाऊ दे, तू जाऊ नको, अरे तू जाऊ नको, एकुलता एकच आहे, अरे लग्न जमलंय तुझं येड्या. यानं म्हाताऱ्यांचा आवाज ऐकून मागं पाहिलं. तो म्हणला, भाऊ मागं तर कोणीच नाही बा. तो म्हणला, मागं 6 जण होते माया. बरं मागं पाऊस तर त्यानं वरच्याकडे पाहिलं, वरचा तर हे 200 फूट पुढे गेला. तो म्हणला, आता धड तिकडचा ना इकडचा. तो म्हणला, मागं गेलो तो मागची म्हातारे तरी येत वाचाया करता. ते म्हणला, आपल्याला काही यायचं नाही बरं, रामकृष्ण हरी. ते फिरलं माग. पुढं किती जण गेला? 1 जण. तो टेकडीवर पोहोचला. पोहोचून खाली उतरला आणि मग खाली उतरल्यानंतर महाराज हे त्याला लाख रुपयाची माळ तयार केली. हे DJ वालन, बँड वालन, सनायावालेन हे त्याला रथात बसवलं. हे त्याची मिरवणूक. पण जे म्हातारे म्हणत होते ना जाऊ नको, ते रथापाशी गर्दी करायचे आणि ते काय म्हणायचे माहिती आहे त्याला, अरे अजून आतापर्यंत जो गेला तो मागा आला नाही, तू मागा आलाच कस काय, तू पोहोचलाच कस काय, आम्ही एवढे जण आडत होते भाऊ, तू आलाच कस काय. त्याच्या घरचे म्हटले, तुम्ही त्याला काहीच विचारू नका, ते बैर आहे. कळलं का? कॉलेजला जाणारी पोरं मुली अभ्यास करणारे नीट आहे का? तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना, मग तुम्हाला या समाजाच्या बाबतीत बैर व्हावं लागेल. त्याच्याशिवाय यशस्वी होत नाही महाराज. लोक येड्यात काढतात. लोक सुरुवातीला येड्यात काढतात. पण एक दिवस असं होतं महाराज, जे आपल्याला येडं म्हणतात तेच एक दिवस आपली तारीख घ्यायला येतात. मला ही समाजाची रीत आहे. म्हणून एक वाक्य लक्षात, यशस्वी व्हायचंय ना तुम्हाला, हे मुलांकरता मोटिवेशन म्हणून सांगितलं तुम्हाला मी. पण देवाबाबतीत यशस्वी व्हायचंय ना, ध्येय वेडं व्हायचंय महाराज. मला देवाला भेटायचंय, 100% भेटायचंय महाराज. अजूनही जा तुम्ही माझ्या माऊलीच्या मंदिरामध्ये, बघा त्या आजान वृक्षाखाली 80-80, 90-90 वर्षाची म्हातारी इतका का डोळ्याची खासड झालीत का यांची, दिसत नाही डोळ्यानं, पण ज्ञानेश्वरीवर बोटं फिरवतात का. एका म्हाताऱ्याला विचारलं मी, बाबा कितवी शिकले तुम्ही? 90 वर्षाचा. म्हटला, महाराज मी शाळेची पायरीच नाही चढलो. म्हटलं, बाबा शाळेची पायरीच नाही चढले तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता कशी? ते म्हटले, बाबा नुसती वाचित नाही, ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगतो. ही माऊली ज्ञानोबा यांची झालेली कृपा आहे माझ्यावर. ध्येयवेडी माणसं लागतात, ध्येयवेडी माणसं लागतात 100%. माझं 7ला नाही झालं, जाणं झालं तरी चालेल. माझं 8:30ला कीर्तनाला जाणं नाही झालं तरी चालेल. आणि माझं 9ला जाणं झालं नाही तरी चालेल, पण पंगात बसल्यावर मी जाणार म्हणजे जाणार.